आपण आता मटार आणि फ्लावर असा काजू वगैरे सगळे हे घालून मिक्स व्हेज पुलाव तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे, दाखवतेच आहे. आता कुकरमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे मी आणि थोडं तेल दोन्ही मिक्स केलेलं आहे. त्याला फोडणी घालून घेते. जिरे, मोहरी, हिंग आणि हळद. आता त्याच्यामध्ये टाकायचे खडे मसाले आणि दालचिनी, वेलदोडा, जंगली वेलदोडा आणि तमालपत्र हे सगळं टाकून घेतलेलं आहे मी. आता हे मी परतून घेते. हे 1 वाटी मटार टाकते आणि 1 वाटी फ्लॉवर टाकते. आता त्याच्यामध्ये आलं आणि लसूण कुटून घेतलेले जे आहे ते पण टाकून घेते मी. गेलंय चांगलं. त्याच्यामध्ये मी हे काजू घालून घेते. ते थोडेसे परतून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकणार आहे. कुस्करून घेतलेली चांगली चुरून कस्तुरी मेथी घालायची. तसेच हा गरम मसाला तो घालून घ्यायचा. परत 2 मिरच्या हिरव्या बारीक तोडलेल्या त्या घालून घ्यायच्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे. त्याच्यानंतर अर्धा लिंबाचा रस आणि दही. लिंबाचा रस नाहीतर दही दोन्ही पैकी एक. माझ्याकडे लिंबाचा रस कमी होता म्हणून मी दही घालून घेते त्याच्यात. आता हे परतायचं नाही, असंच ठेवायचं. आणि त्याच्यात हे दिल्ली राईस आहे जो 1 वाटी घेतलेला तो मी धुवून घेतलेला आहे, तो आता याच्यात ओतून घेतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर का तमालपत्र त्यात नको असलं तर काढलं तरी चालेल आणि जर शिजताना त्याचा फ्लेवर हवा असला तरी तसाच ठेवा. आता हे असं केल्यामुळे आता त्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने भात घेतला, तांदूळ घेतले होते त्या वाटीने 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. 1.5 किंवा 2 वाटी तुमचा तांदूळ कसा फुगतोय त्याच्यावर अवलंबून आहे. मी 2 वाटीच्यात टाकलेला आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आणि जराशी एखादी थोडीशी अशी उकळी यायला लागली की मग झाकण लावून घ्यायचं. आपला कार्यालयात जो भात असतो की नाही त्याचा हा असा हिरवट रंग असा येतो.